सो लँडिंग पेज क्रिएशन आपण बघत होतो लास्ट लेक्चरला. ओके, इथे आपण अशा पद्धतीचं लँडिंग पेज सुद्धा बनवलं होतं. एक मिनिट, सगळं लोड होईल आता. इथे आपण एक वेबसाईट पण आपण इन्स्टॉलेशन वगैरे त्याचं पण ट्राय केलं होतं. सो तो आत्ता राहून द्यात, आपण लँडिंग पेज जे आहे ते कम्प्लीट करूयात आधी. ओके, सो NMB इन्फोटेक सर्व्हिसेसच्या वर्डप्रेस ॲडमिनला जावा. ओके, हे आपलं होम पेज आहे आणि पेजेसमध्ये आपण करत होतो ऑल पेजेस, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस. ओके, सो सर स्क्रीन दिसत नाहीये. एकच मिनिट, दिसते स्क्रीन आता? ओके, सो अशा पद्धतीनं आपण काल एक लँडिंग पेज बनवायचा प्रयत्न केला होता. डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस, ज्याच्यामध्ये आपण SEO सर्व्हिसेस, पेड ॲडव्हर्टाइजमेंट, वेबसाईट मेंटेनन्स, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, ईमेल मार्केटिंग आणि इथं आपला एक फॉर्म आपण क्रिएट केला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे थोडी इन्फॉर्मेशन आणि मग असं लेआउट एक 33 आणि 66च्या फॉर्मॅटमध्ये आपण लेआउट केलं होतं. ओके, आता काय करूयात तर हे जे 3 आपण सेक्शन आहेत, SEO सर्व्हिसेस, पेड ॲडव्हर्टाइजमेंट आणि वेबसाईट मेंटेनन्स, हे आपण इथे ॲड केले होते. आता आपल्याला काय करायचं तर सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, ओके, हा सेक्शन ॲड करायचा आहे. सो मी तर एडिट पेज म्हणतो आणि इथं ChatGPT मध्ये तो म्हणतो राईट कॉन्टेंट ऑन सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन फॉर NMD इन्फोटेक सर्व्हिसेस. ओके, सो अशा पद्धतीने इथे त्याच्याशी रेट कॉन्टेंट येईल. ओके, राईट ओनली 2 पॅराग्राफ्स, 2 पॅराग्राफ फक्त आपल्याला हवे आहेत. ओके, फाईन, एवढं ठीक आहे. इन टुडेज वर्ल्ड रिड्यूस टू लाईनना रिड्यूस करा तिथे म्हणतो. ओके, आता आपल्याकडे इथे आला हा कॉन्टेंट, कॉपी करायचा त्याला आणि इथं एडिट जिथं केलेलं आहे इथं आपण स्पेसर टाकलेले आहेत 30चे, आय थिंक. लेट मी चेक, इथे नाही टाकलं, इथे आहे 20चा स्पेसर आहे. सो इथे आपल्याला काय करायचं आहे, याच्या खाली मी इथे स्पेसर टाकतो. सगळ्यात आधी तुम्हाला इथे येऊन
जर एक्स्ट्राची स्पेस वगैरे आली असेल तर ती काढायची. मग इथं तुम्हाला स्पेसर ॲड करायचा आहे. स्पेसरची साईज राहील काय 20. ओके. त्याच्या खाली तुम्हाला नेक्स्ट कॉलम सेक्शन ॲड करायचा आहे. तो असेल 66/33चा. ओके. आणि इथं जो कॉन्टेंट आहे इथं तुम्हाला पॅराग्राफमध्ये तो तुमचा कॉन्टेंट पेस्ट करायचा. ओके. आणि मग आपण परत आता जायचं इथे ChatGPTला आणि तिथे काय म्हणायचं, क्रिएट create an image for social media optimization. सो आपण त्याला इमेज क्रिएट करायला लावली सोशल मीडिया ऑप्टिमायझेशनसाठी. ओके. अशा पद्धतीने त्यांनी इमेज बनवलेली आहे. डाउनलोड करा आणि जिथं आहे ते त्या फोल्डरमध्ये जावा. ओके. सो मी इथे काय करतो की सोशल सिलेक्ट ऑल सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन .png. ओके. ते म्हणते फाईल एक्सटेन्शन पण इथे चेंज करायचं आहे का, तर हो करायचं आहे. सोशल मीडिया ऑप्टिमायझेशनची इमेज तयार झालेली आहे आणि तुम्हाला ती इथं इमेजमध्ये ॲड करायची. तर इमेज सर्च करायचं, इमेज अपलोड, सिलेक्ट आणि इमेज तुमची जी आहे ती अपलोड होऊन जाईल. ओके. आता अगेन याच्या खाली तुम्हाला नवीन सेक्शन ॲड करायचं आहे, स्पेसर, आणि त्याची साईज किती द्यायची 20. आणि त्याच्या खाली तुम्हाला कॉलम टाकायचा आहे. तो कॉलम असेल 33/66 म्हणजे इमेज इकडच्या साईडला येईल. ओके. आणि आपला जो त्याच्यानंतरचा काय पॉईंट होता, ईमेल मार्केटिंग. बरोबर, ईमेल मार्केटिंग होतं ना. सो आता आपण काय म्हणायचं त्याला की राईट टू पॅरा ऑन ईमेल मार्केटिंग बाय NMD Infotech सर्व्हिसेस. ओके. सो आता तो ईमेल मार्केटिंगवरती कॉन्टेंट लिहू. रिड्यूस 2 लाईन्स, अजून थोडा कमी करूया त्याला. आणि मी इथे याला कॉपी करतो. कॉपी करून मी इथं हा कॉन्टेंट जो आहे तो पॅराग्राफमध्ये इथं मी पेस्ट करतो. ओके. आणि आता आपल्याला लागेल ईमेल मार्केटिंगवरती एक इमेज. क्रिएट वन इमेज ऑन ईमेल मार्केटिंग. ओके. सो आता इथे तो ईमेल मार्केटिंगवरती इमेज करायला घेतोय. ओके. सो याला मी डाउनलोड करतो. जिथं इमेज डाउनलोड झालेली आहे तिथं तुम्हाला येऊन एडिट करायचं आहे. सिलेक्ट ऑल ईमेल मार्केटिंग सर्व्हिसेस .png. एक्सटेन्शन चेंज करायचं आहे का, तर हो करायचं आहे. ओके. मग इथे येऊन तुम्हाला सिम्पली इमेज सर्च करायचं, अपलोड करायची. ओके. आणि एकदा याला सेव्ह करा. सेव्ह करून एकदा URL चेक करा इनकॉग्निटो मोडमध्ये.
इनकॉग्निटो मोडमध्ये व्हॅल्यू असं दिसतोय का? असा डेटा दिसतोय. ओके, इथे इमेज. ओके. ओके, फाय. सो आता हे जरा व्यवस्थित दिसत आहे. ओके. सो आता ह्याच्या खाली काय करायचं आपण, तर इथे आपण अं, आपले हे टाकायचे, ज्या ज्या कंपनी सोबत आपण वर्किंग केलेलं आहे ते. ठीक आहे. सो तिथं आपण कसं टाकणार, कंपनीज विथ विथ वी वर्क समथिंग काय टाकू शकतो आपण. ते काय टाकले आपण. अच्छा, द डिजिटल NMD आवर क्लायंट्स टाकलंय का. ओके. चालेल, मग आपण इथं पण काय करूयात, आवर क्लायंट्स हा सेक्शन टाकायचं. तर ह्याच्यामध्ये मी डिजिटल मार्केटिंग वरती टाकलं होतं आवर क्लायंट सेक्शन पण. नाही, आवर स्टुडंट एक्सेल ॲट लिडिंग कंपनीज होतं. ओके, ठीक आहे. ओके, सो आपण काय करूया आता, एक आवर क्लायंट्स, आवर ट्रस्टेड क्लायंट समथिंग असं काहीतरी टाकूया. ओके. ओके, युअर वेबसाईट सेल्स आवर प्रायोरिटी. Our valued clients trusted by industry leaders. Okay. Clients who trust us हे पण चांगलं आहे. Proud to serve these brands हे पण चांगलं टायटल आहे. ठीक आहे, मग यातलं एक टायटल घ्या. ओके, आणि लास्टला या. लास्टला आल्यानंतर काय करायचं, इथे परत एक स्पेसर येणार. स्पेसर 20चाच टाका. ओके, आणि त्याच्या खाली तुम्हाला हेडिंग हेडिंग पेस्ट करा. अलाइन त्याला सेंटर करा. ओके, नवीन जॉईन झालंय का. ओके, सो प्राऊड टू सर्व दीज ब्रँड्स. आता इथं काय करायचं, इथं आपल्याला गॅलरी टाकायची. गॅलरी यातूनच आपण इथले ब्रँड्स जे आहेत आपण अपलोड केलेले तेच चेक करत आहेत का. सी, टेक महिंद्रा आहे, मास्टर कार्ड आहे, मुंबई फिल्म कंपनी, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. ठीक आहे. सो आता तर एवढे ब्रँड्स आहेत इथे, ते आपण इथे त्यांचे लोगो ॲड करूयात. इन्सर्ट गॅलरी. ओके, त्याचं काय सेटिंग वगैरे असेल, जसं की थंबनेल साईज किती पाहिजे, थंबनेल. ओके, असंच ठेवूया यांना. गॅलरीची काय सेटिंग असेल ते सेटिंग बघूया कुठं आहे. ठीक आहे.
आणि मी सेव्ह करतो आणि एकदा बघूयात कसं दिसतंय तिथे. फ्रंट एंडला कसं दिसतंय ते बघूयात. ओके, गॅलरी अशी दिसते. थांबलं, आपल्याला छोटं केलं पाहिजे. एवढी मोठी गॅलरी दाखवून काय उपयोग नाही. ओके, नाही, हा जो गॅलरीचा सेक्शन आहे ना, हा मी करतो उडवतो परत. ओके, परत एकदा लोगो, कॅराजल, गॅलरीच करू परत एकदा. आता परत सेटिंग करू आपण हे सिलेक्ट करायच्या आधी. ठीक आहे, क्रिएट न्यू गॅलरी. अच्छा, इथे काहीच ऑप्शन नाही आहेत त्याची फाईल साईज वगैरे करण्यासाठी. ठीक आहे, गॅलरी काय आपण नको घ्यायला. इथे काय करू आपण, सिम्पली कॉलम लेआउट घेऊयात. ठीक आहे, सो हे काढतो मी आणि इथं मी कॉलम लेआउट घेतो, COL. ओके, आणि 4चे कॉलम करूयात आपण. ओके, 4चे कॉलम करण्यासाठी तुम्हाला 2 आधी करावे लागतील, त्याच्यात परत 50% 2 करावे लागतील. ओके, आणि इमेज तुम्हाला मग अशी घ्यावी लागेल. जी काय आत्ता प्रेझेंट आहे त्यातलीच इमेज घ्यायची. ओके, नेक्स्ट इमेज घ्यावी लागेल. ओके, नेक्स्ट. आता इथे परत तुम्हाला कॉलम घ्यावा लागेल, ज्याच्यामध्ये 50-50 करावं लागेल आणि त्याच्यामध्ये इमेज घ्यावी लागेल, मीडिया लायब्ररी. ओके, आणि लास्ट वनला अजून एक. ठीक आहे, सो याला मी सेव्ह करतो. ओके, आणि आता बघूयात आपण एकदा. ठीक आहे, प्राऊड टू सर्व दीज ब्रँड्स. हे जरा आपण नंतर व्यवस्थित करूया त्याला. आता मी दाखवण्यासाठी असंच केलेलं आहे. ओके, मला काय वाटतं इथे गॅप जास्त झालेला आहे. जो 20%चा स्पेसर आहे का नाही, तो आपण काढूयात किंवा तिथं 10%च 10 पिक्सेलच ठेवूयात. स्पेसर जास्त झालेला आहे. आणि इथे पण हा जो आहे त्याला आपण 10च करूयात. ओके, आणि लास्टला एक हॉरिझॉन्टल लाईन ॲड करूयात त्याच्यामध्ये. ओके, आणि इथे 20 राहून द्यात आणि ह्याच्या खाली एक लाईन आपल्याला टाकावी लागेल किंवा ह्याच्या खाली एक लाईन टाकावी लागेल. याला आपण काय म्हणतो, सेपरेटर. ओके, आणि हा जो स्पेसर आहे ना, ह्यालाच आपण काय करायचं, डुप्लिकेट करायचं आणि एक जो आहे तो त्याच्या लाईनच्या खाली घ्यायचा. येस, सो तो असं सेपरेट करेल आणि मग तुम्ही त्याला 10 ठेवा, कारण ते खूप दिसेल मोठं.
ओके, आता चेक करूयात कसं दिसतंय. ओके, ठीक आहे सर. राव टू सर्व दीज ब्रँड्स. आता इथं ब्रँडचे लोगो परत आपण नीट करूयात. ओके, आता काय करूयात, आपल्याला टेस्टिमोनियल्स लागतील. सो टेस्टिमोनियलचं सेक्शन एक इथे आपल्याला टाकावं लागेल. ओके, सो आपल्याला इथे टेस्टिमोनियल्स लागतील. सो मी इथे परत येतो. इथे मी एंटर करतो. इथे खाली स्पेसर स्पेसर टाकायची प्रॅक्टिस ठेवा, म्हणजे तुम्हाला काय होतं, तुमचे सेक्शन जे आहेत ना ते कंट्रोल करता येतात. ओके, मग इथं मी परत कॉलम्स टाकतो. कॉलम 3 आपण इथे हे टाकायला. मग इथं आपण टेस्टिमोनियल्स आहेत का, टेस्टिमोनियल्स नाही, रिव्ह्यू आहेत का, ओके. आपण एक काम करूया, तो गुगल रिव्ह्यूचा जो ब्लॉक आहे ना तो टाकायचा प्रयत्न करूया. तिथे आहे ऑप्शन, हे डिलीट करतो आणि इथे मी काय करतो, गुगल रिव्ह्यू ब्लॉक, तो ब्लॉक ते आपण टाकूयात. इथे आपण सेव्ह करूयात आणि एकदा चेक करूया काय दिसतंय नाही दिसतंय. कसं काय नाही दिसत, हे काहीतरी वेगळं झालं याच्यामध्ये. Easy way to store your Google Plus Review WordPress pages. हा वर्कच करत नाही गुगल ब्लॉक. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग आपण मॅन्युअल टेस्टिमोनियल्स टाकायचे तिथे. कॉलम टाकू. ओके, आणि इथे आपण काय करूयात, आयकॉन ब्लर बॅक आपण म्हणतो त्याला. बॉक्स ब्लर आयकॉन सोशल आयकॉन ब्रॉडलेस सोशल आयकॉन्स टीम सोशल आयकॉन नको आपल्याला. कोट कोटमध्ये टाकू. ठीक आहे, सो राईट वन रिव्ह्यू ऑन NMD. ठीक आहे, काय रिव्ह्यू वगैरे लिहायची गरज नाही. आपल्याकडे ऑलरेडी आपण आता रिव्ह्यू जे आहेत ते ॲड करायला घेतलेले आहेत. ओके, सो NMD इन्फोटेक सर्व्हिसेस. सी, इथं 5 रिव्ह्यू तुम्हाला दिसतील. ओके, त्यातलेच आपण घ्यायचे. तोपर्यंत कॉपी. तुमच्यापैकी कोणी कोणी रिव्ह्यू दिले नाहीत त्यांनी ह्या लिंकवरती जावा आणि अर्जंटमध्ये रिव्ह्यू द्या. आपल्याला रिव्ह्यूची गरज आहे. सो NMD इन्फोटेक सर्व्हिसेसला रिव्ह्यू द्या. मी इथे चेक करत आहे सगळ्यांचे रिव्ह्यू, सगळ्यांचे आले पाहिजेत. ओके, सी मोर रिव्ह्यूज. आता इथे बघा, सौरभ जाधवचा रिव्ह्यू आहे 4 तासापूर्वी आलेला. आय हायली रिकमेंडेड
ओके. सो हा एक घेऊया आपण आपल्या साईटवरती टाकायला. ओके. त्याच्यानंतर परत इथे आपण एक कोट टाकूयात. पण याचं नाव वगैरे काय आहे ते कसं कळणार, तर ते तुम्ही असे इथे डॅश करून डॅश, ठीक आहे, डॅश पण लावल्यात. जर तुम्ही एंटर करून सौरभ से सौरभ जाधव पुढे डॅश टाका, तरी ते चालू शकतं. इथे दुसरा तुम्ही कोट घ्यायचा, कोट. ओके. दुसरा रिव्ह्यू कोणाचा घेणार तुम्ही, चेक करा रिव्ह्यू कुठे आहेत. मॅप कुठे गेला आपला, अरे आत्ता तर होतं ना इथे. ठीक, इथे माझा पण एक आहे प्रतीक, प्रतीक सोनकांबळेचं एक आहे. बेस्ट बेस्ट कॉलसाठी. ठीक आहे, आपण हा एक घेऊयात आणि पेस्ट करतो, एंटर करतो. प्रतीक नाव काय देतो ना, सोनकांबळे, डॅश देतो. आणि इथे मी थर्डवाला एक रिव्ह्यू टाकणार आहे, कोट. ओके. तो आपण घेऊया शुभम बी. ओके. हा शुभमचा रिव्ह्यू आपण टाकूया. कोट तर आपण टाकलेच आहे, थोडं कमी करूया त्याला. एंटर, शुभम पी डॅश. ओके. मी सेव्ह करतो. ओके. त्याच्या आधी तुम्हाला इथे लिहिलं पाहिजे की टेस्टिमोनियल्स वगैरे समथिंग काहीतरी लिहिलं पाहिजे. एकदा बघतो आधी कसं दिसतंय हे. सी, अशा पद्धतीनं तुमचे जे टेस्टिमोनियल्स वगैरे आहेत ना ते असे दिसतील. ओके. सो आपण काय करूयात आता, इथे वरती आपल्याला लिहिलं पाहिजे ना टेस्टिमोनियल्स. इथे मी एंटर करतो. हेडिंग, give me tagline for testimonial. टेस्टिमोनियलसाठी मला टॅगलाईन द्या. हिअर व्हॉट आवर क्लायंट सेज अबाउट अस. आवर क्लायंट स्पीकर, व्हॉइस ऑफ ट्रस्ट अँड सॅटिस्फॅक्शन. हे पण चांगली लाईन आहे. ओके. सो इथं मी ते पेस्ट केलं आणि याला मी सेंटर अलाइन केलं. ओके. ठीक आहे. आता मी याला सेव्ह करतो. Voice of trust and satisfaction. See, okay, proud to be served this branch. Voice of trust and satisfaction. ओके. आणि लास्टला काय करायचं आपण, CTA बटन एक द्यायचं. सगळ्यांनी रिव्ह्यू दिले का, रिव्ह्यू दिले असतील ते एकदा थम्स अप करा. 3 जण आहेत तिथे. रिव्ह्यू द्या लेक्चर झाल्यानंतर. ठीक आहे. ओके.
इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर थम्सअप करा. कोणाला काही डाऊट असेल तर डाऊट विचारा. ओके, कोणाला काही डाऊट नाही येतं. ओके, ठीक आहे. सो आपण आता पुढे जाऊयात. सो व्हॉइस ऑफ ट्रस्ट अँड सॅटिस्फॅक्शन नंतर आपण इथं CTA बटन केलं पाहिजे. ओके, सो राईट टायटल फॉर कॉन्टॅक्टर्स टुडे. CTA काय येतंय. लेट्स स्टार्ट युअर जर्नी टुडे. कॉन्टॅक्ट रीच आउट नाव फॉर एक्सपर्ट असिस्टन्स. आपण चांगला आहे. टॉक टू आवर एक्सपर्ट्स टुडे. हा एक चांगला CTA आहे. ठीक आहे, सो मी हा CTA उचलतो. CTA म्हणजे काय, कॉल टू ॲक्शन. हे सगळ्यांना माहिती असावं. ठीक आहे, आता मी परत हेडिंग देतो. ओके, आणि इथे आपण काय करायचं, ते बटन द्यायचं आहे. आणि बटनला आउटलाईन आणि तिथलं इथं कॉन्टॅक्ट किंवा टॉक टुडे. टॉक टुडे तर आम्ही करतो सेंटर अलाइन. सेंटरला राहील. ओके, आणि सेव्ह करतो. ओके, एकदा बघून घ्या कसं लँडिंग पेजवर असते. टॉक टू आवर एक्सपर्ट्स टुडे, टॉक टुडे. पण इथं कुठून जाणार नाही, तर आपल्याला इथे क्लास देऊन ह्याचा आपल्याला इथेच त्याला बनवायचं, ह्याच पेजवरती बनवायचं त्याला वरती. ठीक आहे, सो त्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला इथे का नाही, इथे आपल्याला ॲडव्हान्समध्ये येऊन HTML अँकर द्यावा लागतो. ज्याला नाव देऊया आपण लँडिंग पेज फॉर्म. ओके, लँडिंग पेज फॉर्म दिला की तो फक्त तुम्हाला इथं लिंक त्याचीच द्यायची. इथं जी लिंक येते तिथं तुम्हाला टाकायचं आहे हॅशटॅग एवढंच. ओके, इंटरनल लिंक. सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हटलं, आता याला रिफ्रेश करायचं. रिफ्रेश केलं, आता काय करायचं, तुम्हाला इथे फक्त क्लिक केलं की तो वरती जाणार. आला वरती, क्लिक केलं वरती आला. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं हे काम होतं. क्लिक केलं वरती आला. सो तो हा फॉर्म फिलअप करण्यासाठी आपण त्याला सांगतोय. तसंच सगळीकडे तुम्ही असं बटन देऊ शकता. इथे पण तुम्ही एखादं बटन देऊ शकता. असे लँडिंग पेजवरती त्या फॉर्मवरतीच त्याला न्यायचं असतं. ओके, ठीक आहे. सो हे झालं आपलं लँडिंग पेज. आता इथे थोडंसं चेंज करूया. हे ह्याची जी साईज आहे ना, साईज थोडीशी छोटी केली पाहिजे. ओके, जसं की आता इथे जे लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये मला डायमेन्शन म्हणा किंवा लिस्ट आयटमला
काही वेगळं आपण देऊ शकतो का? स्मॉल केलं. ठीक आहे. सपोज ग्रुप सिलेक्ट केला आणि त्यांना मी डायमेन्शन्स आहेत 1 2 3 दिलं सपोज. नंबर स्टाईल ओके. स्टार्ट व्हॅल्यू आहे. याच्यामध्ये काही नाही असं टिक मार्क वगैरे असं द्यायला काय दिलं नाही इथं ऑप्शन. नंबर्स दिलेले आहेत. ओके. सो काय करूया आपण त्यांची साईज जी आहे ना ती साईज तरी ॲटलिस्ट स्मॉल ठेवूयात कमी. सगळ्यांना सिलेक्ट करूयात. साईज का कमी होत नाहीये. त्यापेक्षा आपण सगळ्यांची लाईन हाईट कमी करूयात. 2 2 2 सगळ्यांची लाईन हाईट जी आहे ती आपण कमी करूयात. म्हणजे कसं जरा दिसताना ते व्यवस्थित दिसेल. अजून याची फॉन्ट साईज पण मला सेट करायची होती व ती काय होत नाही. साईज ठीक. सेव्ह करतो. बॅकग्राऊंडला तुम्ही इमेज पण देऊ शकता. नुसता कलर द्यायचा असं नाही. इमेज सुद्धा तुम्ही देऊ शकता बॅकग्राऊंडला. ॲड बॅकग्राऊंड इमेज. ओके. ओपन मीडिया लायब्ररी. सो ॲटलिस्ट तुम्ही एखादी इमेज जी आहे ती बॅकग्राऊंडला देऊ शकता. ओके. आणि त्याच्यावरती तुम्ही ओव्हरले पण देऊ शकता. म्हणजे अशा टाईपने दिसेल. ठीक आहे. ओव्हरलेचं ऑप्शन आहे इथे. ठीक आहे. काय प्रॉब्लेम नाही. तर सेव्ह करून एकदा बघूयात कसं दिसतंय ते. सो अशा पद्धतीने हे दिसतंय. ठीक आहे. ओके. एकच मिनटं द्या मला.
ओके. सो अशा पद्धतीनं आपलं लँडिंग पेज जे आहे ते बनेल. ठीक आहे. ओके. कोणाला काही डाऊट वगैरे आहे का याच्यामध्ये? आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. कोणाला काही डाऊट वगैरे आहे का? डाऊट जर नसेल तर तुम्ही एक्झिट करू शकता. पुढचा पार्ट आपण नंतर घेऊयात. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण हे लँडिंग पेज कंप्लीट करायचं आणि वेबसाईट डेव्हलपमेंटचा जो पार्ट आहे तो एक करायचा. ओके. ठीक आहे.